हां सर, इंग्रजी बोलताना प्रश्न कशी विचारायची ते आम्हाला कळत नाही, तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का? इंग्रजी बोलत असताना, कॉन्व्हर्सेशन करत असताना प्रश्न कशी विचारायची? चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया इंग्रजी बोलताना प्रश्न विचारायची तरी कशी. चला, पहिला प्रश्न, तुम्ही कोणतीही क्रिया करता का? जसं एक्झाम्पल घेऊया, डू यू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? अर्ली इन द मॉर्निंग डेली. काय प्रश्न विचारला इथे मी? तुम्ही दररोज सकाळी उठता का? कशा प्रकारे विचारला? कशाचा वापर केला? डूचा. डूचा वापर करून आपण रोज तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी करता का? त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून तुम्ही आले इथे. वेकअप हा वर्बचा पहिला फॉर्म आहे. काय आहे? वर्बचा पहिला फॉर्म. तर प्रश्न काय तयार झाला? डू यू वेकअप अर्ली म्हणजे लवकर, अर्ली इन द मॉर्निंग डेली. तुम्ही दररोज सकाळी उठता का? डू यू स्टडी डेली? तुम्ही दररोज अभ्यास करता का? डू यू प्ले फुटबॉल डेली? तुम्ही दररोज फुटबॉल खेळता का? डू यू कुक फूड डेली? तुम्ही रोज जेवण बनवता का? डू यू टेक लंच डेली? तुम्ही दररोज जेवण करता का? आता कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही डेली बेसिसवर किंवा नियमितपणे करता का? हा प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? डू आहे. डूचा वापर करून तुम्ही डेली रुटीन मध्ये समोरचा व्यक्ती, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही संभाषण करत आहात, तो कोणतीही ऍक्टिव्हिटी करतो का याचे प्रश्न विचारू शकता. नेक्स्ट घेऊया, डीडचा वापर करून आपण प्रश्न कसा विचारायचा. तर तुम्ही कोणतीही गोष्ट केली का? तुम्हाला विचारायचं आहे समोरच्या व्यक्तीला, ज्यासोबत तुम्ही बोलत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट केली का? तर तुम्ही कशा प्रकारे विचारू शकता? तर ते विचारण्यासाठी तुमच्याकडे आहे डीड. कशाचा वापर करायचा? डीड. डीडच्या माध्यमातून प्रश्न विचारूया. डीड यू गो? वर्बचा कोणता फॉर्म वापरला इथे? फर्स्ट. डीड यू गो टू नाशिक? डीड यू गो टू नाशिक येस्टरडे? तुम्ही काल नाशिकला गेले होते का? मी काय विचारत आहे इथे? म्हणजे ही ऍक्टिव्हिटी, जाण्याची क्रिया तुम्ही केली का? डीड यू गो टू नाशिक येस्टरडे? तुम्ही काल नाशिकला गेले होते का? डीड यू वर्क येस्टरडे? तुम्ही काल काम केलं का? डीड यू स्टडी येस्टरडे? तुम्ही काल अभ्यास केला का? डीड यू लर्न इंग्लिश येस्टरडे? तुम्ही काल इंग्रजी शिकले का? डीड यू टीच येस्टरडे? तुम्ही काल शिकवलं का? कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही काल केली का? जसं तिने काल डान्स केला का? तुम्हालाच नाही तर तिच्याबद्दलही प्रश्न, तिने काही ऍक्टिव्हिटी केली का हे विचारण्यासाठी मी डीडचाच वापर करणार. डीड शी डान्स येस्टरडे? तिने काल डान्स केला का? डीड शी डान्स येस्टरडे? त्याने काल खरेदी केली का? त्याने काल काही नवीन वस्तू खरेदी केल्या का? तर डीड ही बाय समथिंग? डीड ही बाय समथिंग? बाय म्हणजे विकत घेणे. डीड ही बाय समथिंग? डीड ही परचेस समथिंग? परचेस म्हणजे सुद्धा विकत घेणे. तर त्याने काही खरेदी केली का? अशा प्रकारे तुम्ही डीडचा वापर करून प्रश्न विचारू शकता आणि कोणत्याही वेळेला संभाषण अतिशय प्रगल्भतेने करू शकता. आता बघूया आपण विलचा वापर करून प्रश्न कशी विचारायची. एक्झाम्पल बघूया. विल यू प्ले फुटबॉल? विल यू प्ले फुटबॉल? बघा, कधी? तर टुमारो. विल यू प्ले फुटबॉल टुमारो? तुम्ही उद्या फुटबॉल खेळणार का? म्हणजे काय? फ्युचर मध्ये फुटबॉल खेळण्याचं काम तुम्ही उद्या करणार का? तर इथे कशाचा वापर केलेला आहे? विलचा. फ्युचर मध्ये तुम्ही विल यू प्ले फुटबॉल टुमारो? तुम्ही उद्या फुटबॉल खेळणार का? विल यू गो टू दिल्ली टुमारो? तुम्ही उद्या दिल्लीला जाणार का?
विल यू हेल्प मी टुमारो, तुम्ही उद्या मला मदत करणार का? विल यू अपलोड युअर व्हिडिओ टुमारो, तुम्ही उद्या तुमचा व्हिडिओ अपलोड करणार का? विल यू कम विथ मी, तुम्ही माझ्यासोबत येणार का? कोणतीही ऍक्टिव्हिटी, कोणतीही क्रिया तुम्ही फ्युचरमध्ये करणार का हे विचारण्यासाठी कशाचा वापर करायचा? विलचा वापर करायचा. तर यामध्ये आपण डूचा वापर करून इंग्रजी कसं बोलायचं, डीडचा वापर इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा आणि विलचा वापर करून फ्युचरमध्ये कोणती गोष्ट करणार का हे कसं विचारायचं हे बघितलं. आता या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इजचा वापर करून प्रश्न कशी विचारायची, वॉजचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे आणि विल बीचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे. तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हालाही वाटत असेल आपण फ्लॉलेसली आणि कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलावं, आपणही कोणताही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकलो पाहिजे, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.